नमस्कार. ए आणि जे डायरीज मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज अद्वैला आलाय कंटाळा आणि आम्ही झालोय आता बोर. तर आम्ही काय ठरवलं की आता मुलांना लागल्यात सुट्ट्या, तर आता आमचं ठरलं होतं की कुठेतरी मुलांना घेऊन जायचं. तर आम्ही एक स्पेशल आहे, पण आता तुम्हाला मी सांगणार आहे त्याबद्दलची थोडीशी माहिती. तर आम्ही अशा ठिकाणी चाललो आहोत. आपण एक बोट मध्ये जाते और करते. हा, तर कॅनडामध्ये असं जहाज आहे जे दुसरं महायुद्ध झालं होतं त्यात हे जहाज यूज केलं होतं. ते आतून कसं होतं, बाहेरून कसं होतं ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण दाखवणार आहे. आता आम्ही चाललो आहोत त्या ठिकाणी. तर आता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत माझ्यासोबत जोडलेले राहा. याला कॅनडा फायटिंग गेस्ट शिप का म्हणतात हे आता आपण जाणून घेऊयात. हे आहे टॉर्पेडो. टॉर्पेडो म्हणजे पाण्याखालून प्रवास करून शत्रूच्या जहाजांवर जो हल्ला करणारे शक्तिशाली शस्त्र होतं ते आहे हे. HMCS हैदा वरून टॉर्पेडो लॉन्चर्सच्या मदतीने समुद्रात सोडले जात असत. तर युद्धाच्या काळात शत्रूच्या मोठ्या युद्ध नौकांना नुकसान पोहोचण्यासाठी याचा वापर केला जायचा. आता आम्ही प्रत्यक्षात आतमध्ये जाणार आहोत. बाहेरून हे जहाज भव्य दिसत आहे हे आपण पाहिलं, पण आत गेल्यावर कळेल की या जहाजावर नौसैनिकांचं जीवन किती वेगळं आणि आव्हानात्मक होतं. चला तर मग पाहूयात या ऐतिहासिक युद्ध नौकाच्या आत दडलेला हा इतिहास. या ज्या छोट्या छोट्या कॅबिन्स दिसत आहेत त्यात अधिकारी राहत होते. त्यांचे हे रूम आहेत जे बंद आहेत सध्या. त्यांचे इथे नाव पण आहेत. हा आहे कॅन्टीन एरिया आणि किचन एरिया पण बोलतात. तर या वॉरशिपमध्ये शेकडो सोल्जर राहत असत, त्यामुळे त्यांच्यासाठी फूड व्यवस्था खूप महत्त्वाची होती. तर हा गॅलरी एरिया मध्ये दररोज क्रूसाठी मील्स तयार केले जायचे. समुद्रात लांब मोहिमावर असतानाही ही जागा सोल्जरच्या डेली लाईफचा एक महत्त्वाचा भाग होता. तुम्ही पाहू शकता हे असे छोटे छोटे किचन्स एरिया होते इथे. इथे हा ओरिजिनल फोटो पण आहे एक सैनिकाचा कोल्ड्रिंक्स घेताना. इथे बेकरी फूड कशी बनायची त्याची ही मशीन आहे आणि ही त्याची एक छोटीशी कॅन्टीन पण आहे. हे पाव बघून मला तर थोड्या वेळासाठी तर असं वाटलं की हे खरेच पाव आहेत, पण हे फेक होते. हा होता त्यांचा वॉशरूम. त्यांचे जे मेन अधिकारी होते त्यांचे हे स्पेशल वॉशरूम होते आणि जे त्यांच्या खालचे जे सोल्जर्स होते त्यांच्यासाठी हे असे कॉमन असे वॉशरूम बनवले होते. वॉश बेसिंग होते. अशा ठिकाणी ते आंघोळ करायचे, ब्रश करायचे एकत्र. इथे बाजूलाच टॉयलेट रूम्स पण होते जे इथे लॉक केलेले आहेत त्यांनी. इथे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे इंजिन्स होते. हे आहे स्क्विड अँटी सबमरीन मोटर्स. हे खास अँटी सबमरीन विपन सिस्टम होतं ज्याचा वापर शत्रूच्या सबमरीन्स म्हणजे पाणबुड्या शोधून त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी केला जायचा. सोनर सिस्टमच्या मदतीने सबमरीनची जागा शोधली जायची आणि मग हे मोटर समुद्रात सोडत असत. तर HMCS हैदा सारख्या वॉरशिपसाठी समुद्राखालील धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी हे खूप महत्वाचं शस्त्र होतं. हे आहे ट्विन 3-50 कॅलिबर अँटी एअरक्राफ्ट अँड सरफेस गन्स. या ट्विन गन्सचा वापर एअरक्राफ्ट म्हणजे विमान आणि सरफेस टार्गेट्स म्हणजे समुद्रावरील शत्रूची जहाज यांच्यावर हल्ला करण्यासाठी केला जायचा. युद्धाच्या वेळी जहाजांचं संरक्षण करण्यासाठी आणि शत्रूला दूर ठेवण्यासाठी ही गन खूप महत्वाची होती. HMCS हैदा सारख्या वॉरशिपची ही एक शक्तिशाली संरक्षण यंत्रणा होती. 350 रेडी यूज मॅगझिन्स इथे अशा ठेवलेल्या होत्या, म्हणजे त्यांची ही जागा होती ठेवण्याची. इथे काही ठिकाणी त्यांचे शस्त्र ठेवण्याची ही एक छोटीशी जागा होती. हे आहे लाईफ बोट. ही बोट जहाजावरील इमर्जन्सी सेफ्टीसाठी इक्विपमेंटचा हा एक महत्वाचा भाग होता. हे बघा, जहाजाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाण्यासाठी असे स्मॉल पॅसेजवेज आणि ब्रिजेस तयार केलेले आहेत. या वॉरशिपमध्ये जागा खूप मर्यादित होती, त्यामुळे प्रत्येक जागेचा उपयोग विचारपूर्वक केला जात होता. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मला 2 पार्ट्स मध्ये करावा लागला, पण विश्वास ठेवा पुढच्या पार्ट्स मध्ये अजून खूप काही खास दाखवणार आहे, म्हणून मिस करू नका. पार्ट 2 नक्की बघा.